वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे। आश्रवाधिकारामध्ये आपण कलशामध्ये काल हा भाव बघितला की जे जीव शुद्ध नयाचं अवलंबन घेतात त्याला शुद्धात्म्याची प्राप्ती होते आणि शुद्ध नय हा अंतरंगामध्ये सदैव प्रकाशमान आहे। ही आमची ज्ञान ज्योती जी आहे ही कधीही विझलेली नाही, कोणत्याही परिस्थितीत तिला दडपून टाकल्या जात नाही, तिला नष्ट केल्या जात नाही आणि असा हा आमचा ज्ञान प्रकाश नित्य आम्हाला मार्गदर्शन करत असतो। याचंच आम्हाला जीवनामध्ये अवलंबन घ्यायचं आहे आणि याच्याच माध्यमातून आम्ही आमच्या आत्मतत्वाची उपलब्धी करून घेऊ शकते। एक छोटीशी चिंगारी हीच पुढे चालून एक ज्योत बनू शकते, प्रज्वल्यमान ज्योत बनू शकते। हे सत्य आमच्या हृदयस्थ आम्हाला करायचं आहे। हे ऐकल्यानंतर शिष्याचा प्रश्न आहे की शुद्ध नयाचं अवलंबन करणं हा तर एकांत होईल, कारण आमचा धर्म अनेकांतात्मक आहे। आम्हाला शुद्ध नय अशुद्ध नय कोणताही नयगम नय असो, आम्हाला हे नयाचं सगळं अवलंबन घ्यावं लागणार आहे। आम्हाला नय पद्धती माहिती असावी लागणार आहे, शुद्ध नय हा ज्ञात करून घ्यावा लागणार आहे। पण आम्ही एकाच अवलंबन घेतलं तर हा जीवनात एकांत होणार नाही का? आणि एकांताचा तर आमच्यात निषेध केलेला आहे। मग शुद्ध नयाचा आश्रय घेणाऱ्याला समयसारचा ज्ञाता का म्हणावं किंवा त्याला समयसार उपलब्ध झाला असं का म्हटल्या जावं? प्रश्न आहे। आमच्या अंतरंगात सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की आमचा धर्म जर अनेकांतात्मक आहे तर आम्ही शुद्ध नयाचं अवलंबन का घ्यावं? किंवा कर्ता कर्म अधिकारामध्ये आम्हाला सांगितलं की शुद्ध नय अशा प्रकारे वस्तूचं स्वरूप दाखवतो आणि व्यवहार नयाने असं स्वरूप दाखविलेलं आहे आणि जो पक्षातिक्रांत होतो त्याला समयसार उपलब्ध होतो। 20 श्लोक आपण या धरतीचे पाहिलेले आहे आणि त्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला तर आचार्य शुद्ध नयाचं अवलंबन का घ्यायला सांगतात? प्रश्न आहे। आता हा जरी प्रश्न आहे तरी आचार्यांना शुद्ध नय याचं अवलंबन आम्हाला घ्यायला आचार्य सांगतच नाही आहे। मुळात प्रश्न आहे शुद्ध नयानी जे वस्तू स्वरूप दाखविलेला आहे, जो त्रिकाली आत्मा आमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे, या त्रिकाली आत्म्याचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे। बोलतानाची भाषा शुद्ध नयाचा अवलंबन घेतला अशी राहील। समजायचं आहे शुद्ध नयानी दाखविलेला त्रिकाली आत्मा शुद्ध आत्मा हा अवलंबन घेण्यायोग्य आहे, पहिली तर गोष्ट ही। आणि दुसरी गोष्ट की नयांच्या द्वारा वस्तूचं कथन केल्या जाते। वस्तूचं कथन करण्याची ती एक पद्धती आहे। शुद्ध नयानी जे वस्तूचं स्वरूप दाखविले जातं ते शुद्ध दाखविल्या जातं, शुद्ध नय आहे आणि म्हणून वस्तू मधला शुद्धांश अंश एक भाग तो दाखविणार आहे। याचा अर्थ असा नाही की वस्तूमध्ये आज अशुद्धता नाही, त्यांनी दाखवली ती त्रिकाली शुद्धता दाखवली की या दृष्टिकोनातून तू असा शुद्ध स्वरूपी आहे। हे शुद्ध नयानी आम्हाला दाखविलेलं आहे आणि शुद्ध नयानी जे वस्तूचं स्वरूप सांगितलं तेच आमच्यासाठी उपादेय आहे। अशुद्ध नयानी दाखविलेलं जे जीवाचं वर्णन आहे
ते सर्वथा असत्य नाही. संसार अवस्थेत ते पण आहे, जीवनात पर्यायी असणार आहे. पण शुद्ध नयानी आम्हाला द्रव्याचं स्वरूप सांगितलं की असं तुझं स्वरूप आहे आणि या स्वरूपाचं तुला अवलंबन घ्यायचंय. म्हणून शुद्ध नयानी दाखविलेल्या वस्तूचं अवलंबन घ्यायचंय. अशुद्ध अंश विद्यमान आहे, अशुद्ध अंशाचं कथनही केल्या जाणार आहे. व्यवहार नय कथन करेल, अशुद्ध नय कथन करेल, एक देश शुद्ध निश्चय नय का सांगेल. पण हे सगळं संसार अपेक्षेनी सत्य आहे. जीवाला या अशुद्ध अवस्थेपासून शुद्ध स्वरूप प्राप्त करून घ्यायचे आहे. आणि म्हणून या नयाचं अवलंबन घ्यावं की जो शुद्ध स्वरूपाचा प्ररूपक आहे, कथन करणार आहे. आणि या दृष्टीने ज्याला सोडायचं तो नय हेय आणि ज्याला स्वीकारायचं तो नय उपादेय ठरतो. जसं आपण उदाहरण पण पाहिलं होतं की एखादी व्यक्ती रोगी आहे, ती रोगी आहे हे सत्य आहे, पण त्यालाही निरोगी व्हायचं आहे. म्हणून रोगीपणा हेय आणि निरोगीपणा उपादेय मानतो आणि मी निरोगी आहे असं जसं तो चिंतन करतो. जर मी रोगी आहे हे चिंतन त्यांनी केलं तर रोग दूर होणार नाही. त्याला निरोगी अवस्थेचं चिंतन करावं लागेल आणि त्या दृष्टीने उपाय योजना पण करावी लागेल. पण तो रोग अवस्था आणि त्याच्यावर केलेलं औषध हे दोन्हीही त्याला नको आहे, पण करावं लागतं आहे. त्याप्रमाणे अशुद्ध नय आम्हाला अशुद्ध स्वरूप दाखविणार आहे, शुद्ध नय आम्हाला शुद्ध स्वरूप दाखवायचंय, आम्हाला शुद्ध बनायचंय. आणि म्हणून शुद्ध नयाचं अवलंबन घ्यायचंय, तो आमच्यासाठी उपादेय आहे. दुसरा दृष्टांत आपण बघू शकतो की समजा एखाद्या घर आहे, जुनाट घर आहे आणि आम्हाला ज्ञात आहे की या घरात आमच्या पूर्वजांनी धन गाडून ठेवलेलं आहे आणि धन गाडून ठेवलेलं आहे आणि आम्हाला हेही ज्ञात आहे की त्या ठिकाणी एका सापाचं वास्तव्य आहे. तो साप तिथून हटत नाही. आम्हाला दोन्हीचं ज्ञान करून घ्यावं लागतं. पण व्यवहाराच्या कोटीत पाहिलं तर धन आम्हाला उपादेय आहे आणि साप आम्हाला हेय आहे. हे जाणावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला साप निघून जाईल असंही करावं लागणार आहे. रोगीपणा नष्ट करावा लागणार आहे, निरोगीपणा प्राप्त करावा लागणार आहे. त्याप्रमाणे साप निघून जाईल आणि धन आपल्याला मिळेल असंही तो बघतो जीवनामध्ये. म्हणजे त्याला अवलंबन तशाच प्रकारचं घ्यावं लागतं. याबद्दल पंडित बनारसजी दासजी लिहितात, जे केई निकट भव्य राशी जगवासी जीव. या जगामध्ये जेवढे काही निकट भव्य राशी असणारे जीव आहे. आता निकट भव्य राशी का म्हटलं? कारण भव्यामध्ये देखील अनेक प्रकार आहे. काही निकट भव्य आहे, काही दूर भव्य आहे, काही दुराती दूर भव्य आहे आणि काही अभव्या समभव्य आहे. आता अभव्या समभव्य हे मुक्तीला जात नाही. जे दूर भव्य आहे त्यांना आत्ता उपदेश रुचत नाही आणि उपदेश कुणाला रुचतो? जे निकट भव्य आहे त्याला उपदेश रुचतो. तो ऐकतो पण, स्वीकारतो पण, मानतो पण, तशी श्रद्धा पण करतो आणि त्यानुसार आचरण पण करतो. म्हणून पहिल्यांदाच वाक्य ठेवलं, जे के निकट भव्य राशी जगवासी जीव, मिथ्या मतभेदी ज्ञान भाव परिणय है. मिथ्या मताचं भेदन केलं आणि ज्ञान भावाला परिणत केलं, ज्ञान भावाचा स्वीकार केला. जिन्ही की सुदृष्टी में न राग द्वेष मोह कहूं. ज्याच्या दृष्टीमध्ये आता निर्मल त्याची दृष्टी झालेली आहे, चारित्र्यांश निर्मल व्हायला वेळ लागेल.
पण श्रद्धा मात्र तत्क्षण बदललेली आहे. ज्या क्षणी त्याला आत्मप्रतीती किंवा भेदविज्ञान झालं, त्या समयी त्याची श्रद्धा ताबडतोब बदललेली आहे. वाटचाल करायला कदाचित वेळ लागू शकेल, पण श्रद्धा बदलायला एक क्षणच पुरे आहे. म्हणून जिन्ही की सुदृष्टी में न राग द्वेष मोह कहूं, विमल विलोकनी मैं तीनों जीती लाई है. विमल आता तो विलोकन करतो, सम्यक झालेला आहे, समीचीन दृष्टी झालेली आहे, आणि म्हणून राग द्वेष आणि मोहाला त्यांनी जिंकलेला आहे. आपल्याला आठवत असेल तर आम्ही निश्चय स्तुती पाहताना पहिली स्तुती जित मोह पाहिलेली होती. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविलेला आहे, अशा तऱ्हेने हा इंद्रियांवर मोह राग द्वेषावर विजय मिळविणारा असा योद्धा आहे. तजी परमाद घट सोधी जे निरोगी जोग, तजी परमाद, त्यांनी प्रमाद जीवनामधला काढून टाकलेला आहे. आणि घट शोधी, स्वतःचा अंतरात्मा शुद्ध करून, निरोधी जोग, योगाचा निरोध करून, शुद्ध उपयोग की दर्शा में मिली गए है. आणि शुद्धोपयोग रूप परिणती जीवनात त्यांनी प्राप्त केली. तेही बंध पद्धती विदारी, असा जीवच बंध पद्धतीचं विदारण करणारा आहे. त्यालाच बंध जीवनात होणार नाही. परसंगडारी, बंध विदारी परसंगडारी, आप में मगन भय के आप रूप भय है. स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न होऊन हा स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने हा शुद्ध नय आम्हाला आत्म्याचं स्वरूप दाखवितो. आणि म्हणून शुद्ध नयाचा अवलंब करणं हे एकांत सत्य म्हटल्या जातं, की याचंच आम्हाला अवलंबन घ्यायचंय. मी आत्मा आहे आणि मी शरीर आहे, दोन विकल्प आहे. यामधला मी शरीर आहे हा विकल्प असत्य आहे, हा सोडण्यायोग्य आहे. मी आत्मा आहे हा विकल्प सत्य आहे. याचं आम्हाला अवलंबन घ्यावं लागणार आहे. याची आणि निरंतरता जीवनात असेल, वारंवारता असेल, तर आम्हाला निश्चितपणे अशा आत्मतत्वाची अनुभूती जीवनामध्ये येणारच आहे. एवढा अकाट्य विश्वास आमच्या ध्यान पद्धतीवर, आमच्या स्वतःच्या समुपदेशनावर आम्हाला असावा लागणार आहे, की मी जसं चिंतन करेल तसं फळ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होणार आहे. जर मी वारंवार मी शुद्धात्मा आहे असंच मी चिंतन करतो आहे, आणि हा ध्यास घ्यायचा आहे की जोपर्यंत तो उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे कार्य मी सोडणार नाही. म्हणून आचार्यांनी समयसार मध्ये म्हटलेलं आहे की तू या शरीराचा 6 महिनेपर्यंत शेजारी होऊन अभ्यास कर. अभ्यास करायला आम्हाला सांगितलंय, प्रयोग आम्हाला जीवनात सांगितलेला आहे की शरीर शेजारी आहे, शरीराचं कौतुक बंद आहे, आत्म्याविषयीच मला चिंतन करायचं आहे. ही सातत्य, ही वारंवारता, ही निरंतरता 6 महिने जोपासली तर आचार्य गॅरंटी घेतात की तुला जीवनात अनुभूती झालीच पाहिजे. आणि तसाही हा ग्रंथ अनुभूती प्रधान आहे. समयसार मध्ये आम्ही अनुभूती वारंवार दर्शविण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हेच आम्हाला आमचं अंतिम साध्य असणार आहे. यानंतर परत आचार्य एक कलश ठेवतात आणि या कलशामध्ये आचार्य सांगतात की जे शुद्ध नयापासून ढळतात ते परत बंध करतात. शुद्ध नयापासून ढळणं याचा अर्थ ज्याच्या जीवनामध्ये आत्मानुभूती संपली परत ते बंधाला प्राप्त होतात. सम्यक्त्वाचा कालावधी औपशमिक सम्यक्त्वासाठी अंतर्मुहूर्त आहे. अंतर्मुहूर्तानंतर यदा कदाचित तो ढळणार आहे
आणि शुद्ध नयापासून तो च्युत झाला की परत त्याला कर्माचा बंध होणार आहे. म्हणून कलश पहा, 121 नंबरचा कलश. प्रच्युत्य शुद्ध नयत पुनरेव येतु रागादियोक्तमुपयान्ति विमुक्त बोधा ते कर्मबंधमिह विभ्रति पूर्वबद्ध द्रव्याश्रवे कृतविचित्र विकल्पजालम्. प्रच्युत्य शुद्ध नयत पुनरेव येतु रागादियोगमुपयान्ति विमुक्त बोधा ते कर्मबंधमिह विभ्रति पूर्वबद्ध द्रव्याश्रवे कृतविचित्र विकल्पजालम्. जे जीव शुद्ध नयापासून भ्रष्ट होऊन पुनश्च रागादिकांशी संयोगाला प्राप्त होतात, ते ज्ञानरहित होऊन पूर्वबद्ध द्रव्याश्रवा करवी नवीन कर्मबंध धारण करतात आणि तो कर्मबंध नानाविध विकल्पजाल निर्माण करतो. आपण बघितलं की शुद्ध नयापासून भ्रष्ट होणं याचा अर्थ शुद्ध नयानी जो त्रिकाली शुद्ध स्वरूपामध्ये आत्मा दाखविलेला आहे त्या अनुभूतीपासून बाजूला हटणं. आता भावार्थ पहा. येथे शुद्ध नयापासून च्युत होणे याचा अर्थ शुद्ध नयाच्या विषयभूत शुद्ध आत्मस्वभावापासून च्युत होणे, अशुद्ध परिणमणे अर्थात पर्याय बुद्धी मिथ्यादृष्टी होणे असा आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. एक, जो जीव क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करेल तो जीव कधीही परत मिथ्यात्वामध्ये येणार नाही, कारण तो आता अनंत काळपर्यंत सम्यक्त्वाला प्राप्त करणारच आहे. क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी जो असेल तो जघन्य अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट 66 सागर पर्यंत आत्मानुभूतीमध्ये राहू शकतो. आत्मानुभूतीमध्ये राहू शकतो याचा अर्थ लब्धी रूपाने त्याची आत्मानुभूती आहे. उपयोगामध्ये निरंतरता असेल असं नाही, उपयोग बदलू शकतो, पण लब्धी मात्र त्याला 66 सागर पर्यंत सम्यक्त त्याचं जीवनामध्ये टिकू शकतं. च्युत होणारा कोण आहे तर हा क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी देखील च्युत होऊ शकतो, कदाचित अंतर्मुहूर्तामध्ये, कदाचित 66 सागर नंतर, आणि मधले सगळे पर्याय उपलब्ध आहे. आणि हा जो औपशमिक सम्यक दृष्टी आहे हा मात्र उपशम सम्यक्त्वाचा काळ संपला की मिथ्यात्व अवस्थेला प्राप्त होतो. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याला झालं तर ठीक, आणि नाही झालं तर तो सासाधन मध्ये प्राप्त होईल आणि त्यानंतर मिथ्यात्वात प्राप्त होईल, किंवा डायरेक्टही तो मिथ्यात्व गुणस्थानात प्राप्त होऊ शकतो, मिथ्यादृष्टी बनू शकतो. आत्म्याच्या शुद्ध स्वभावापासून भ्रष्ट झाल्यामुळे रागादिकांचा संयोग होतो. आता त्याला शुद्ध आत्म्याची जी अनुभूती झाली होती त्या अनुभूतीपासून तो च्युत झाला, भ्रष्ट झाला आणि रागादिकांमध्ये परत येऊन पडला. आणि रागादिकांमुळे पूर्वबद्ध प्रत्यय आगामी बंधाचे हेतू होतात. आणि राग कशा आहे, आता पूर्वबद्ध कर्माचा उदय तर सुरूच आहे, पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, नवीन कर्मबंध होतो आहे आणि राग पण विद्यमान आहे. त्यामुळे हा नवीन कर्मबंध करतो. शुद्ध नयापासून च्युत होणे म्हणजे शुद्ध आत्मस्वभावाच्या प्रतीतीपासून सम्यक्त्वापासून ढळणं. शुद्धोपयोगापासून च्युत होणे असा अर्थ येथे अभिप्रेत नाही. म्हणजे शुद्ध उपयोग जो सुरू होता त्यापासून च्युत होणे हा अर्थ नाही, तर त्याची
लब्धी देखील संपून जाणं, तो मिथ्यात्वाच्या भूमिकेतच येणं, याला इथे सम्यक्त्वापासून सुटणं किंवा शुद्ध नयापासून सुटणं असं म्हटलेलं आहे. येथे उपयोगाची विवक्षा गौण आहे. त्याचा एखादा सम्यक्त्वी जीव आहे, सम्यक्त्वी जीव आहे, त्याचा उपयोग बदलू शकतो. त्याचा निरंतर शुद्ध आत्मतत्वातच उपयोग तल्लीन राहील असं नाही. कधी तो शुभोपयोगाच्या भूमिकेत येईल, यदा कदाचित त्याला अशुभोपयोग पण असेल. परंतु असं असताना त्याचा जो काही सम्यक्त्वाचा काळ आहे हा मात्र स्थिर आहे, लब्धी रूपाने तो कायम आहे. आणि म्हणून रागादिकांमध्ये एकत्व तो जीव करत नाही. म्हणून इथे उपयोग पाहायचा नाहीये, इथे तो त्या सम्यक्त्व परिणामापासूनच मिथ्यात्वात आलेला आहे. कारण शुद्धोपयोगातील स्थिरतेचा काळ अत्यल्प म्हणजे अंतर्मुहूर्त आहे. तदनंतर आत्मा परत अशुद्धोपयोगात आला असता अन्य अन्य ज्ञान ज्ञेयामध्ये प्रवृत्त होते. तथापि मिथ्यात्वाशिवाय जो रागांश आहे तो अभिप्रायपूर्वक उपादेय बुद्धीने नाही. म्हणून ज्ञानीला अल्पमात्र बंध होतो आणि तो संसाराचं कारण नाही. संसाराचं कारण नाही म्हणजे अनंत संसाराचं तो कारण नाही. संसारात तो राहील, पण त्याचा फिरण्याचा काळ आता अत्यल्प राहिलेला आहे. म्हणून दोन तऱ्हेनी, एक सम्यक्त्वापासून ढळला तर मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर आला, त्याला परत मिथ्यात्वासारखा बंध होईल. आणि सम्यक्त्वातच आहे, पण आता त्याला चारित्र मोहनीयाच्या तीव्र उदयाला किंवा चारित्र मोहाचा उदय सुरूच आहे आणि उपयोग फक्त बदलला. आत्मस्वरूपामध्ये जो उपयोग होता तो राहिला नाही, तर मिथ्यात्वाशिवाय रागांश जो विद्यमान आहे त्यामध्ये त्याचा अभिप्राय नाही आणि त्यामुळे त्याला अल्पबंध होणार आहे. आणि इथे अशा तऱ्हेने तो चारित्र मोहाच्या उदयामध्ये त्या त्या भूमिकेनुसार त्या त्या प्रमाणामध्ये जरी रागद्वेष करत असला तरी देखील ममत्व भावनेनी किंवा एकत्व भावनेनी तो विरहित आहे. जर उपयोगाची विवक्षा घेतली तर असा अर्थ समजावा की शुद्ध निर्विकल्प अनुभवापासून शुद्धोपयोगापासून सुटल्यानंतर जर तो सम्यक्त्वापासून भ्रष्ट नसेल, म्हणजे सम्यक्त्व लब्धी रूपाने त्याचं कायम आहे, तर त्याला चारित्र मोहाच्या उदयात काही बंध होतो. जरी तो बंध अज्ञानाच्या पक्षामध्ये नाही, जसा मिथ्या दृष्टीला आहे तसा याचा बंध नाही. आणि तरी देखील तो बंध जो आहे तो बंधच म्हटल्या जाणार आहे. अतएव ज्ञानीला शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहण्याचा उपदेश आहे. केवल ज्ञानानंतर तर निरंतर शुद्ध आत्म्याचाच अनुभव साक्षात शुद्ध नय त्या ठिकाणी आहे. आता शुद्ध नयाच्या द्वारा शुद्धात्म्याचे अवलंबन करून जीव एकाग्र होऊन निर्बंध होतो, ही गोष्ट आपण बघितली. जर शुद्ध नयाचं अवलंबन सोडून ध्यान एकाग्रतेपासून भ्रष्ट होऊन पुन्हा पूर्वबद्ध कर्माच्या उदयात तो आला तर नानाविध विकल्पांनी तो संयुक्त होऊन रागादी रूपाने परिणमतो, तर हा कर्मबंध नक्कीच करणार आहे. कर्माचा उदय आणि अज्ञान रूप दशा दोन्ही एका समयात आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि जीवाची अज्ञान रूप दशा एका समयात आहे. वास्तविक यात
कर्ता कर्म संबंध नसून निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कर्माचा उदय निमित्त, जीवाचा परिणाम हा नैमित्तिक, परंतु व्यवहारामध्ये यालाही कधी कधी कर्ता कर्म संबंध म्हटल्या जातो. म्हणून जीवाचा म्हणजे कर्माचा उदय आणि अज्ञान रूप दशा याला कधी कधी व्यवहार भाषेमध्ये कर्ता कर्म असंही म्हटल्या जातं. वास्तविकतः जीव आपल्या चुकीने अज्ञान रूप झालेला आहे, कर्मामुळे नाही. स्वपर्यायीचा परिणमनाचा मूळ हेतू स्व उपादान आहे. उद्गल द्रव्य आपल्या उपादानाने कर्मरूप झालेले आहे. म्हणजे तिन्ही रीतीची स्वतंत्रता लावायची. पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. उदय का आहे तर अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे त्यासाठी कारण आहे आणि नंतरचं जे काही त्याचं आहे ते कार्य आहे. जीव विकार रूप परिणमला का? अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे जीवाच्या साठी उपादान कारण लावायचं आणि जीवाचा त्या समयात होणारा परिणाम हा उपादेय. किंवा नवीन कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत झाली, त्याही ठिकाणी नवीन कर्माण वर्गणा जी परिणत झालेली आहे ती त्याच्या अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट असलेलं विसरसोपचय रूप कर्माण वर्गणा ही त्या ठिकाणी उपादेय कारण मानायची. जीव रागादी रूप परिणमतो तेव्हा नवीन कर्म ज्ञानावर्णादी रूपाने परिणमतो. असा यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीने भोजन केले ते शरीरामध्ये रक्त मांस मलमूत्र रूपाने परिणमते किंवा झाडांना दिलेले पाणी त्या त्या वृक्षानुरूप त्या त्या रूप परिणमते. जसं निंबाच्या झाडाला पाणी गेलं तर ते पाणी आंबट रूपाने परिणमतं. आंब्याच्या झाडाला पाणी दिल्या गेलं तर ते गोड रूपाने परिणमतं. त्याप्रमाणे कर्मही स्वयं आपल्या उपादानानुसार परिणमतं. जीवाच्या विविध परिणामांसाठी कर्म हे केवळ निमित्त मात्र आहे. जेव्हा जीवाचे रागादी परिणाम होतात तेव्हा कर्माण वर्गणा स्वयं स्व उपादान रूपाने ज्ञानावर्णादी भेद रूप परिणमत. जीव त्याला परिणमवित नाही. न कर्मोदय जीवाला अज्ञान रूप परिणमवितो. दोन्ही आपापल्या समयामध्ये परिणमतात आणि तरीही यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. अशा तऱ्हेने जे शुद्ध नयापासून भ्रष्ट होतात त्यांना परत कर्मबंध होतो. हे या कलशामध्ये आपण बघितलं. जे ते जीव पंडित खोपवासी उपसमी खयोपसमी उपसमी क्षयोपशमिक सम्यक्ती असेल किंवा उपशम. म्हणजे ही गोष्ट बनारसजी दासजींनी स्पष्ट केली. का भ्रष्ट झाला तो? एक तर क्षयोपक्षमिक असेल किंवा औपशमिक असेल. तिनकी अवस्था जो लुहार की संडासी है, त्याची जी अवस्था आहे ते लोखंडाच्या सांडशी सारखी आहे, कडशी सारखी आहे. खिन आग माही खिन पाणी माही जैसे एक. कशी आहे ती? जसा लोहार लोखंडाची वस्तू गरम करतो ठोकतो आणि परत थंड पाण्यामध्ये बुडवितो. त्याप्रमाणे खिन आग माही आणि खिन पाणी माही तैसे एव. खिन में मिथ्यात्व खिन ज्ञान कला भासी है. कधी मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर आले तर कधी सम्यक्त्वाच्या भूमिकेला जगत आहे. जवलो ज्ञान रहे तवलो शिथिल चरण मोह. जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत चारित्र मोह शिथिल आहे. जैसे किले नाग की सकती गती नासी है. जसा एखादा नाग
जर मंत्रशक्तीच्या माध्यमातून केली तर केला गेला तर त्याची गती जी आहे ही गती रुकल्या जाते, तो एकाच ठिकाणी थांबतो. आवत मिथ्यात्व तब नाना रूप बंध करे. एकदा मिथ्यात्व आलं जीवनात की ते नाना रूपांनी बंध करते. जो उकिले नाग की सकती परगासी है. त्या नागाची केली तर शक्ती जर काढून टाकली तर तो नाग जसा स्वतः फिरत राहतो, त्याच्या यानी फिरतो, त्याप्रमाणे ही मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर आलं की हा नानाविध बंध त्या ठिकाणी करतो. आणि सम्यक्त्वामध्ये गेलं की जणू काही या चारित्र मोहाची शक्ती जी आहे ही किलीत होते, ती कार्य करत नाही. अशा तऱ्हेने सम्यक्त्वापासून च्युत होणं हे आचार्यांना अमान्य आहे. त्यांना वारंवार वारंवार प्रेरणा करावी लागलेली आहे की तू शुद्ध नयापासून भ्रष्ट होऊ नको. शुद्ध नयापासून भ्रष्ट जर तू होशील तर तुला कर्मबंध आहेच आहे. म्हणून सम्यक दर्शन असो की मिथ्या दर्शन असो, या श्रद्धा गुणाच्या पर्यायी आहे. लक्षात घ्या, सम्यक दर्शन असेल आणि सम्यक मिथ्या दर्शन असेल तर या श्रद्धा गुणाच्या दोन पर्यायी आहे. आम्ही म्हटलं की आम्ही सम्यक दर्शनाचं अवलंबन घेऊन सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊ, तर असं जीवनात होणं नाही. शब्द लक्षात घ्या, सम्यक दर्शनाच्या अवलंबनाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होणं अशक्यप्राय आहे. मग आम्हाला जर सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे तर आम्हाला आमच्या त्रिकाली ध्रुव स्वभावी शुद्ध नयानी दाखविलेला जो आत्मा आहे, या आत्म्याचं अवलंबन घ्यावं लागेल. सम्यक दर्शन आणि मिथ्या दर्शन याच्या पार आमचं जे त्रिकाली अस्तित्व आहे, जे मूळ स्रोत आहे, इथपर्यंत आम्हाला पोचावं लागतं. आणि त्याच वेळेला आम्हाला आमच्या या एकदेश शुद्ध असलेल्या वितराग्यतेची प्राप्ती संभवनीय आहे. म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती संभवनीय आहे. सम्यक दर्शनाची आम्ही महिमा खूप गातो आणि सम्यक दर्शनाची महिमा पण खूप आहे. मोक्ष मार्गामध्ये सम्यक दर्शन कर्णधार स्वरूपाचं म्हटलंय. जसं होडीला सुकाणू पाहिजे त्याप्रमाणे मोक्ष मार्गामध्ये देखील सुकाणू काय आहे किंवा आमचं इंजिन काय असेल तर ते सम्यक दर्शन आहे. पण हे सम्यक दर्शन आम्हाला उपलब्ध करण्याची कला काय आहे तर आम्हाला आमच्या त्रिकाली आत्मतत्वाकडे, जी आमची प्रत्युत उद्धत ज्ञान बोध अशा प्रकारचं जे आमचं प्रकाशमान असलेलं दैदिप्यमान असलेलं तेज आहे, या तेजाला आम्हाला बघावं लागेल. आणि त्याच्याच माध्यमातून तेजांश रूप असलेलं सम्यक दर्शन आमच्या जीवनामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. इथे आपण आज थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.